नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण भारतीय अर्थसंकल्पाविषयी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो. भारताचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी मांडला. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी अर्थमंत्री आर के षण्मुगम शेट्टी यांनी मांडला आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प 28 फेब्रुवारी 1950 जॉन माथाई यांनी मांडला. लक्षात असू द्या मित्रांनो. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मोरारजी देसाई यांनी 10 वेळा, 2 वेळा 29 फेब्रुवारीला मोरारजी देसाई यांनी अर्थसंकल्प मांडला. आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी 1964 आणि 1968 मोरारजी देसाई यांनी अर्थसंकल्प मांडला. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे. सलग सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडला. लक्षात असू द्या मित्रांनो. मोरारजी देसाई यांनी सलग 6 वेळा अर्थसंकल्प मांडला होता. देशाच्या 3 पंतप्रधानांनी सादर केलेला अर्थसंकल्प जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी सुरू केले 2001 पासून. या अगोदर सायंकाळी 5 वाजता मांडला जात होता, कारण त्यावेळी ब्रिटन मध्ये सकाळचे 11 वाजले असायचे. लक्षात असू द्या मित्रांनो. 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सुरू. 1 फेब्रुवारी 2017 पासून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सुरुवात केली. सर्वाधिक शब्दसंख्येचा अर्थसंकल्प 1991 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी मांडला होता. सर्वात लांब अर्थसंकल्प भाषण 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 तास 42 मिनिटांचे भाषण दिले होते. सर्वात कमी शब्दात अर्थसंकल्प भाषण 1977 मध्ये एच.एम. पटेल यांनी 800 शब्दात अंतरिम अर्थसंकल्प मांडला. लक्षात असू द्या मित्रांनो. पहिला पेपरलेस अर्थसंकल्प 2021 मध्ये कोरोनामुळे. ब्लॅक बजेट 1973-74 सालच्या बजेटला भारताचे ब्लॅक बजेट म्हणतात, कारण 1973-74 मध्ये 555 कोटी रुपयाचा लॉस झाला होता. कॉर्पोरेट टॅक्स पहिल्यांदा 1987च्या बजेटमध्ये राजीव गांधी यांनी आणला. 2017 रेल्वे अर्थसंकल्प केला गेला. 2016 एकत्र करण्याचा ठराव आणि 1 फेब्रुवारी 2017 रेल्वे आणि सामान्य बजेट एकत्र मांडले. एकवार्त समितीच्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते. लक्षात असू द्या मित्रांनो. संकल्प सादर करणारी पहिली महिला इंदिरा गांधी 1970 चा अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थसंकल्प सादर करणारी पहिली पूर्णवेळ फुल टर्म महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन. 2019 पासून सुटकेस बंद झाली. 2019 निर्मला सीतारामन यांनी सुटकेसऐवजी लाल रंगाच्या वही खात्यात बजेट घेऊन आले होते. भारतीय संविधानात बजेट शब्दाचा उल्लेख नाही. कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच बजेट. लक्षात असू द्या मित्रांनो. आता मित्रांनो, आपण प्रश्न उत्तर स्वरूपात काही माहिती पाहणार आहोत. तर प्रश्न पहिला, भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला गेला? याचं उत्तर आहे 7 एप्रिल 1860 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला गेला. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2, भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? याचं उत्तर आहे जेम्स विल्सन यांनी भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. प्रश्न क्रमांक 3, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला गेला? याचं उत्तर आहे 26 फेब्रुवारी 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला गेला होता. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4, स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला होता? याचं उत्तर आहे आर के षण्मुगम शेट्टी, पहिले अर्थमंत्री यांनी भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला गेला? याचं उत्तर आहे 28 फेब्रुवारी 1950 रोजी प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला गेला होता. प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला? याचं उत्तर आहे जॉन माथाई यांनी प्रजासत्ताक भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता.
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कोणी मांडला? याचं उत्तर आहे मित्रांनो मोरारजी देसाई यांनी एकूण 10 वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडला. प्रश्न क्रमांक 8. सलग सर्वात जास्त वेळा अर्थसंकल्प कोणी मांडला? याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन यांनी सलग 7 वेळा अर्थसंकल्प मांडला. देशातील कोणत्या 3 पंतप्रधानांनी अर्थसंकल्प सादर केला? याचं उत्तर आहे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी. लक्षात असू द्या मित्रांनो. अर्थसंकल्प सादर करणारी पहिली महिला कोण होती? याचं उत्तर आहे इंदिरा गांधी यांनी 1970 साली अर्थसंकल्प सादर केला होता. प्रश्न क्रमांक 11. अर्थसंकल्प सादर करणारी पहिली पूर्णवेळ फुल टर्म महिला अर्थमंत्री कोण होते? याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या वर्षापासून सुटकेसऐवजी लाल रंगाच्या वही खात्यात बजेट घेऊन येण्याची सुरुवात झाली? उत्तर 2019 पासून. निर्मला सीतारामन यांनी सुरुवात केली. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार 1924 या वर्षापासून रेल्वे अर्थसंकल्प साधारण अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात आहे? याचं उत्तर आहे एकवार्त समिती. प्रश्न क्रमांक 14. कधीपासून रेल्वे आणि सामान्य अर्थसंकल्प एकत्र मांडण्यास सुरुवात झाली? याचं उत्तर आहे 1 फेब्रुवारी 2017 पासून. प्रश्न क्रमांक 15. पहिला पेपरलेस अर्थसंकल्प कधी मांडला गेला? उत्तर आहे 2021 मध्ये कोरोनामुळे पहिला पेपरलेस अर्थसंकल्प मांडला गेला. सर्वात कमी शब्दात अर्थसंकल्प भाषण कोणाचे होते व कोणत्या वर्षी? याचं उत्तर आहे HM पटेल 1977 साली आणि 800 शब्दात अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता. प्रश्न क्रमांक 17. सर्वात लांब अर्थसंकल्प भाषण कोणाचे होते? याचं उत्तर आहे 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना 2 तास 42 मिनिटाचे अर्थसंकल्प भाषण दिले होते. लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18. 1 फेब्रुवारी 2017 पासून कोणी अर्थसंकल्प मांडण्याची सुरुवात केली? याचं उत्तर आहे अर्थमंत्री अरुण जेटली. प्रश्न क्रमांक 19. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडण्याची सुरुवात कोणी केली होती? याचं उत्तर आहे मित्रांनो अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी 2001 पासून. या अगोदर सायंकाळी 5 वाजता मांडला जात होता कारण यावेळी ब्रिटनमध्ये सकाळचे 11 वाजले असायचे. ही होती मित्रांनो भारतीय अर्थसंकल्प म्हणजेच बजेटबद्दल काही महत्त्वाची माहिती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर ओनली GK GS एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.